तर बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांसाठी आज प्रत्यक्षात मतदान पार पडतंय। 7:30 वाजल्यापासून इथे मतदानाला सुरुवात झाली आहे। तर सकाळी थंडी असल्यामुळे मतदारांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळतोय। बीड, परळी, अंबेजोगाई आणि किल्ले धारूर या 4 नगर परिषदेमधील नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये। मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त देखील करण्यात आलाय। थेट जाऊयात आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, 4 जागांसाठी मतदान पार पडतंय, कशा पद्धतीने मतदारांचा तिथे गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे, थंडीमुळे काही त्याचा परिणाम जाणवतोय का? बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या सुरू झालेल्या होत्या आणि त्याची प्रक्रिया देखील पार पडली। मात्र न्यायालयाच्या निकालानंतर ज्या काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या संदर्भात आज प्रत्यक्ष मतदान होत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 4 नगरपालिकांमधील 43,000 मतदार हे मतदानाचा हक्क बजावतात। तर जवळपास 43 जे उमेदवार आहेत त्यांचं जे भवितव्य आहे ते देखील आज मतपेटीमध्ये होणार आहे। मी बीड शहरातील एका मतदान केंद्रावरती आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी मतदानाच्या अनुषंगाने जे मतदार आहेत ते गर्दी करतात। सकाळी जरी कमी गर्दी असली तरी मात्र आता मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्याच्या अनुषंगाने जे मतदार आहेत ते देखील उत्स्फूर्त पद्धतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळते। रांगा देखील लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। विशेष म्हणजे पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं तर बीड शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील ही मतदान प्रक्रिया आहे आणि ही व्यवस्थित पद्धतीने पार पडण्याच्या अनुषंगाने तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। बीडमध्ये जर आपण बघितलं तर या अगोदर काही ठिकाणी मारहाणीच्या घटना देखील समोर आलेल्या होत्या, त्याचबरोबर पैसे वाटतानाचे व्हिडिओ देखील समोर आलेले होते आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त देखील केलेला आहे। अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडू नये या अनुषंगाने आज कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे आणि आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या लगेचच मतमोजणी देखील होणार आहे। त्यामुळे नेमकं उद्या निकाल काय लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत जर आपण बीडमध्ये जर बघितलं तर बीडमधील 6 नगरपालिकांमध्ये अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अनेक नेते इथं सभा देखील घेऊन गेले होते। विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील सभा झालेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली होती। त्यामुळे नेमका या सभांचा परिणाम काय झाला आणि उद्या निकाल काय लागतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं। मात्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने प्रशासन देखील त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे। विशेषतः तगडा बंदोबस्त तो देखील या ठिकाणी करण्यात आला आहे। पोलीस प्रशासन सर्व घटनांवरती देखील लक्ष ठेवून आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।